हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात। 70 मतदारसंघात तब्बल 699 उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा फैसला। तिरंगी लढतीमुळे चुरस वाढली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानानंतर गंगेचं पूजन करणार। विरोधकांकडून मोदींच्या कुंभमेळा भेटीच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थित। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी बिहार मोहिमेवर। एकाच महिन्यात दोनदा बिहारला जाण्यानं राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या। मुख्यमंत्री फडणवीस आज बीड दौऱ्यावर। धस यांच्या आष्टीत साठवण तलावाचं भूमिपूजन। मच्छिंद्रगडावरही कार्यक्रम। पंकजा मुंडेंची उपस्थिती। डोळ्याचं ऑपरेशन असल्यानं धनंजय मुंडे मात्र मुंबईतच। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी खात्यात 350 कोटींचा घोटाळा। अंजली दमानियांचा गंभीर आरोप। जीआरवरच्या अजित पवार आणि शिंदेंच्या सहीवर बोट। दमानियांचा बदनामी असा उल्लेख करत मुंडेंचा पलटवार। छगन भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली। भुजबळ आणि फडणवीसांमध्ये अर्धा तास चर्चा। जिथे गरज असेल तिथे जातो, भुजबळांचा खोचक टोला। शिवरायांच्या आग्र्यातून सुटकेबाबतच्या वक्तव्यावर राहुल सोलापूरकरांची सपशेल माफी। शिवरायांचा अवमान करण्याचा हेतू नसल्याचं स्पष्टीकरण। कोथरूडच्या घराबाहेर शिवप्रेमींचा वेढा। संभाजीनगरमध्ये नामांकित बिल्डरच्या मुलाचं वडिलांसमोर अपहरण। 2 कोटींच्या खंडणीची मागणी। सिडकोच्या सेक्टर N4 मधली घटना। पोलीस तपासाला वेग। भंडाऱ्यामध्ये दामदुपटीच्या आमिषानं मॅनेजरनंच बँक लुटली। ॲक्सिस बँकेच्या तुमसर शाखेतला प्रकार। पोलिसांच्या सतर्कतेनं उघड। ड्रायक्लिनर्सवरील छाप्यात 5 कोटींची सगळी रोकड ताब्यात। गावपाड्याला रस्ता नसल्यानं घरातच गर्भवतीची प्रसूती। नवजात अर्भकही दगावलं। बांबूच्या झोळीतून 15 किलोमीटरवरचं हॉस्पिटल गाठण्यास 5 तास लागले। नंदुरबारच्या केलापाणी पाटील पाड्याची कैफियत। तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याबाबत ट्रस्टच्या